आज 15 ऑगस्ट राष्ट्रीय स्वातंत्र्य दिवस आपण आपल्या राष्ट्रीय ध्वजाचं आज मैदानामध्ये आपण सुभाष करावे मोबाईलवर होते पाणी बॅटवाडा राष्ट्र लड़को सलामी लगे सलामी दो एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे श्लोक पंजाब सिंध गुजरात विंध्य हिमाचल तव शुभ आशीष मागे गाहे तव जय भारत भाग्य विधाता जय हे हाथ दीजिए भारत माता की जय भारत आसमानाच्या सुलतानीला सभापते ती जीवन दारिद्र्याच्या उन्हात शिवाला आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे आणि सर्व देशवासियांना मी सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। एक स्वतंत्र भारत आणि एक विकसित भारत 2047 ही आपल्याला जे मोदीजीचं स्वप्न आहे ते पूर्ण करायचे आणि त्यासाठी प्रत्येक भारतीयामध्ये प्रत्येक नागरिकामध्ये देशप्रेमाची इच्छा आणि जागृत व्हावी अशा मी इच्छा व्यक्त करते। त्याचबरोबर स्वातंत्र्य म्हणजे फक्त परकीय सत्तेतून सुटका किंवा मुक्तता नाहीये, तर एक देश जबाबदारीने घडवणं आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक सुंदर प्रगत आणि विकसित देश घडवत आहोत आपण। आणि ह्या सगळ्या विकसित देशा म्हणजे ह्या वाटचालीमध्ये प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावं अशी मी आज इच्छा व्यक्त करते। आज आपण संपूर्ण देशात 80वा स्वातंत्र्य दिवस म्हणजेच 15 ऑगस्ट साजरा करत आहोत। आत्ताच आपण आपल्या अंबरनाथ नगरपालिकेच्या अंबरनाथ शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा कर्जुले पाटील मॅडम यांच्या हस्ते आपण ध्वजारोहण केलेलं आहे आणि आजच्या या दिवसाच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। आपल्या तमाम भारतीय बंधू भगिनींना मी भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आपण जे अखंड कष्ट आणि 150 वर्षांच्या ब्रिटिश राजवटीनंतर जे स्वातंत्र्य आपण मिळवलं त्याची मूल्ये आपण जोपासूया आणि आचरणात आणूया असं सगळ्यांना विनंतीपूर्वक आवाहन करतो। आपण जसं आत्ता म्हणालात, भारतीय लोकशाहीचा जो प्रमुख आधार आहे ती आपली मतदार यादी आणि आपली लोकशाही, त्याचा आधारस्तंभ असणाऱ्या मतदार यादीचं आत्ता विशेष सखोल पुनरीक्षण चालू आहे। त्याला निवडणूक आयोगाने मुदतवाढ देऊन 17 ऑगस्टपर्यंत आपला जो गणनापत्र आहे, आपला जो एन्युमरेशन फॉर्म आहे ती भरण्याची अंतिम संधी आहे। शेवटचे 3 दिवस त्यासाठी शिल्लक आहेत आणि आपल्या मतदारसंघाचं कामकाज अंदाजे 55% पर्यंत पूर्ण झालेलं आहे। अजूनही त्याच्यामध्ये वाढ होणं अपेक्षित आहे। त्याच्यामुळे मी सर्व मतदारांना आवाहन करतो की त्यांनी त्वरित आपल्या सर्व BLOंना कॅम्प मोडवरती घरोघरी जे BLO भेट देत आहेत त्यांना आपलं गणनापत्र भरून द्यावं आणि आपल्या मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे का याची सुनिश्चिती करावी आणि आपल्या लोकशाहीमध्ये अमूल्य असं योगदान द्यावं, सहभाग नोंदवावा। धन्यवाद।